पोटी जन्म घेतला प्रत्येक वीर वर्णाचा विकास करविला बघता बघता या मानवाचा महामानव झाला। आदरणीय महोदय, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते आणि माझे विचार आपणा समोर मानते। मित्रांनो, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि आपण गणतंत्र दिवस साजरा करायला लागलो, परंतु ही राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली होती आणि हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले, म्हणून हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो। आजचा हा दिवस भारतीय लोकशाहीचा गौरव दिवस आहे। विविध जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी सजलेला हा भारत देश लोकशाही मार्गाने कसा चालू शकेल याबद्दल संपूर्ण जगाला शंका होती, परंतु आपण एक प्रगत, शक्तिशाली, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करून संपूर्ण विश्वासमोर एक आदर्श उभा केला। आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांचा गौरव दिवस आहे आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्राची निर्मिती ज्या ग्रंथाच्या आधारावर झाली तो ग्रंथ म्हणजे संविधान। मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मिती मागील कर्तृत्वांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे। संविधानाच्या माध्यमातून जगातील सर्वच घटकांना न्याय, समानता आणि संधी मिळवून देण्यात या महामानवाचा सिंहाचा वाटा आहे। इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्याला जाणवेल की जगातील अनेक देश हे भारतासोबतच स्वतंत्र झालेत, परंतु भारतात जशी लोकशाही जन्मली वाढली आहे तशी इतर देशात फारशी पाहायला मिळत नाही। याचे कारण तपासून पाहिले तर आपल्या लक्षात येते की भारतीय लोकशाही ही संविधानाच्या मजबूत पायांवर उभी आहे, जे कमकुवत करणे हे सहजासहजी कुणाला शक्य नाही। जात, धर्म, वर्ण, भाषा आणि प्रदेश या सर्वांहून माणसांना वर ठेवण्याचा एक समान हक्क देणारे भारतीय संविधानासारखे संविधान इतर देशात फारसे पाहायला मिळत नाही। हे भारतीय संविधान लोकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची हमी देते, तसेच बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्न करते। भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 26 नोव्हेंबर 2015 पासून संविधान दिवस साजरा केला जातो। सर्वांनी वाचायलाच हवा आणि सर्वांच्या घरात असायलाच हवा असा आपला राष्ट्रग्रंथ म्हणजे संविधान। संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि शेवटी एवढेच म्हणेन की भारताची या शान आहे, विश्वामध्ये गुणगान आहे, सर्वश्रेष्ठ जो ग्रंथ आम्हाला नाव त्याचे संविधान आहे। जय भीम, जय संविधान। क्या बात है।